शेतकरी मित्रांनो, आपण जर रविवारी 5 जुलैला जर बघितलं, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि येथे आपण बघू शकता, वाऱ्याचा वेग कशा पद्धतीनं आहे. अशा पद्धतीनं वारं इकडे भिंगत आहे. म्हणजे इकडून रत्नागिरी परिसरामधून ते सुरतच्या दिशेने पुन्हा खाली येत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ते वारं येत आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे वादळी पाऊस महाराष्ट्रामध्ये उद्या होणार आहे, म्हणजेच रविवारी 5 जुलैला. आपण जर बघितलं तर आपण सगळ्यात जास्त ज्या भागात पाऊस आहे, त्या भागाचं आपण बघूया. अकोले, घोटी, त्याचबरोबर आपण जर वडा, शहापूर, त्याचबरोबर घोटी, खंडाळा, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर ठाणे, वसई, मुंबई, नवी मुंबई, कोळगाव, बदलापूर, कर्जत, लोणावळा, पेण, नागठाणे, मुरुड, जंजिरा, त्याचबरोबर अलिबाग, हरिहरेश्वर, मंडणगड, महाड, माणगाव, खेड, दापोली, दाभोळ, जयगड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लाजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, सावंतवाडी, त्याचबरोबर आपण जर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे हा संपूर्ण परिसर नाशिक झालं, नाशिकमध्ये देखील चांगला पाऊस आहे. अकोल्यामध्ये चांगला पाऊस आहे. संगमनेर, सिन्नर या परिसरात जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. इकडं कोपरगाव, लोणी, संगमनेर या परिसरात सुद्धा. अजून बघूया आपण कोणकोणत्या भागात जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. आपण जर इकडं अकोले, त्याचबरोबर वाशिम हा जर परिसर बघितला, तर या भागात देखील पुसद, हिंगोली, उमरखेड या भागात देखील जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर हा परिसर बघूया, भंडारा, नागपूर या परिसरात आहे का? येथे जर भंडाऱ्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे. बाकी नागपूरमध्ये रिमझिम पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. अजून जर आपण बघितलं, आता इथे बीड परिसर बघूया आपण. बीड परिसरामध्ये काही बदल होतोय का? बीडमध्ये काही जास्त बदल नाही, पण रात्री रविवारी 5 जुलैला रात्री जर आपण अहिल्यानगर परिसर जर बघितला, अहिल्यानगर, पाथर्डी, श्रीरामपूर, त्याचबरोबर पैठण, त्याचबरोबर दौंड, कर्जत, बारामतीचा काही परिसर, त्याचबरोबर शिरूर, दौंड, केडगाव, त्याचबरोबर खेड, मनसर, पिंपरी चिंचवड, पुणे, त्याचबरोबर लोणावळा, कर्जत, कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, पेण, नागठाणे, अलिबाग, मुंबई, ठाणे हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला, तर या परिसरामध्ये जोरदार पाऊस असणार आहे. म्हणजे रात्री 12 वाजता. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे कडा, इकडं अहिल्यानगर, गोडेगाव, अमरापूर म्हणजे हा संपूर्ण परिसर या भागात जोरदार पाऊस होणार आहे. अजून इथे काही बदल आपल्याला जाणवतोय का? बघूया आपण बार्शी, धाराशिव या परिसरामध्ये. पण कुठलाही बदल बार्शी व धाराशिव या परिसरात फक्त बीडमध्ये, बीड, पाथर्डी, त्याचबरोबर येथे आपण परळी या परिसरात पाऊस असणार आहे. आपण डायरेक्टली ज्या ज्या भागात जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे त्या भाग बघितलेले आहे. महाबळेश्वर झालं, सातारा झालं, चिपळूण झालं, पुण्याचा काही परिसर झालं. तर या भागात जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी या परिसरामध्ये. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर या पावसामध्ये वादळी वातावरण देखील असणार आहे, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, या अंदाजाबद्दल तुमचं काही मत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. या पावसामध्ये वादळी वातावरण असणार आहे, त्याचबरोबर विजाचं प्रमाण देखील असणार आहे. आणि इथे बघू शकता वादळ जे असणार आहे, वारं हे अशा पद्धतीनं आहे. मुंबईकडून पुन्हा बोईसर, वसई, विरार या पट्ट्यामध्ये इकडं पेनकडून असं या पट्ट्यात ते घुसत आहे. याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. चला तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.